सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण आरोपी मोहम्मद शहजादला वांद्रे पोलीस ठाण्यामधून सांताक्रुझ पोलीस ठाण्यामध्ये हलवलं। सकाळी आरोपीची वैद्यकीय तपासणी होणार। सैफ हल्ला प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कटाचा संशय। आरोपी मोहम्मद शहजादकडे बांगलादेशी कागदपत्र। वांद्रे कोर्टाकडून आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी बांगलादेशमधील असतील तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश। सैफ अली खानवरच्या हल्ला प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका। बांगलादेशी नोकऱ्यांच्या बहाण्यानं येतात आणि चोऱ्या करतात। राज्यामधून रोहिंग्यांना हकलून बाहेर काढू तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या अवतीभोवती। नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना उत्तर। रोहिंग्या बांगलादेशींना पकडा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। सैफ अली खानच्या घरी चोरी करणारा चोर ठाण्यामध्ये पकडला। आता ठाण्यामधले चोर आम्ही मुंबईमध्ये पकडू। संजय राऊतांचं नाव न घेता शिंदे गटाला टोला। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं। दादांच्या पाया पडून षडयंत्र असल्याचं सांगितलं। दादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं। शिर्डीमधल्या भाषणामध्ये धनंजय मुंडेंचा दावा। पहाटेच्या शपथविधीवर धनंजय मुंडेंनी चौफेर भाषण केलं। धनंजय मुंडेंनी त्यांची व्यथा मांडली। मिटकरींचं वक्तव्य तर षडयंत्र होतं की नाही मला माहिती नाही। माणिकराव कुकाटेंची प्रतिक्रिया।